नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिवस मौजे जळगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होणार आहे. मित्रांनो, या मैदानामध्ये अनेक टॉपची नंदी पाळण्यासाठी आले आहेत. या मैदानाची लाट काढायला सुरुवात झालेली आहे. मैदानाला प्रारंभ झालेला आहे. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणते टॉपची नंदी या मैदानात पाळणार आणि कोणकोणत्या गटात पाळणार याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया. चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो. तर गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 8मधून मित्रांनो, ज्या बैलांना आदत वयात हिंद केसरीचा मान मिळवला असा हिंद केसरी सचिन आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 8मधून. गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 5मधून दक्कन पठार नसरापूर यांचा शिव आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 5मधून. गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 3मधून मित्रांनो, कलेडोणकरांची आणबान शान कलेडोणकरांचा लक्ष्मणराव आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 3मध्ये. त्याचबरोबर गट क्रमांक मित्रांनो 9मध्ये तास क्रमांक 1मध्ये ज्या बैलाला शॉटगन अशी उपमा दिली जाते असा शॉटगन मेहरबान आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 1मधून आपल्याला मेहरबान पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या या मैदानामध्ये गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 7मध्ये ज्या बैलाला वाईट गोल चिक्या बोललं जातं असा वाईट गोल कारुंडेकरांचा चिक्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 4मधून तास क्रमांक 7मध्ये. आता राहिला प्रश्न आपला लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर कोणत्या गटात पळणार. मित्रांनो, आपला लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर महाराष्ट्रातल्या काळातला ताईत आपल्याला गट क्रमांक 16मध्ये तास क्रमांक 3मधून आपल्याला आपला लाडका बकासूर 100% पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 16मध्ये तास क्रमांक 3मधून. दुसरी गोष्ट, विठ्ठल ड्रायव्हर बुतकर जयशेठ जाधव कलेडोन बुध यांची कोणतेही नंदी आज पळताना पाहायला मिळणार नाहीत मित्रांनो. धन्यवाद.